नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प आणि राज्य अर्थसंकल्प या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021चा अर्थसंकल्प जो आहे, केंद्रीय असो किंवा महाराष्ट्राचा असो, याच्यामध्ये सगळं काही अर्थसंकल्प म्हणलं की चला की या योजनेसाठी 200 कोटी, त्या योजनेसाठी 300 कोटी, त्याच्यासाठी एवढं खर्च, त्याचा असं काही लक्षात ठेवायची गरज नाही. ज्या याच्यावर प्रश्न येऊ शकतात ते जवळ प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहे. हा करंटचा मुद्दा आहे तसं बघता मित्रांनो, तर करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स म्हणून मी हा पॉइंट्स तुमचा घेतोय. तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2021चा आहे. कोणी मांडलेला आहे? तर निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. स्वतंत्र भारताचा हा 90वा अर्थसंकल्प आहे. कितवा आहे? 90वा अर्थसंकल्प आहे केंद्राचा, केंद्रीय अर्थसंकल्प. आता आपण याच्या अगोदरही बघितलंय अर्थसंकल्पाला कोणी सकाळी मांडायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यानंतरच्या अगोदर कधी मांडत होते, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या टेक्निकल सगळ्या गोष्टी आपण पब्लिक फायनान्स या टॉपिकमध्ये बघितल्या. इथं कोर फक्त अर्थसंकल्प याच्यावर बघणार आहेत. पहिला अर्थसंकल्प कोणी मांडलाय किंवा मग सर्वाधिक वेळा मोरारजी देसाईचे 10 वेळा मांडलेले आहेत त्याच्याबद्दल बघितले. म्हणजे आता त्या सगळ्या गोष्टी, जो ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अर्थसंकल्पाची, हे सगळ्या आपण गोष्टी बघितल्यात. आणि जनरली अर्थसंकल्प, एकदा पुन्हा सांगतो, अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी कुणावर असते? कलम 112 नुसार केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्याची हे राष्ट्रपतीचं घटनात्मक जबाबदारी असते. पण त्याच्या वतीनं वित्तमंत्री हे काय करतात? केंद्रीय वित्तमंत्री हे अर्थसंकल्पची प्रोसेस घडून आणतात. लक्षात. तर आणि राज्याला मात्र कोणाची 202 कलमानुसार वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प असं कुठेही उल्लेख नाही घटनेमध्ये. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असंच आहे. 202 मध्ये काय, राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा घटनात्मक जबाबदारी ही राज्यपालाची आहे. पण राज्याचा कोण, वित्तमंत्री हा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडत असतो. तर बघा, आता पहिल्या पूर्ण वेळ पहिला कोण आहेत की पूर्ण वेळ फक्त काय, वित्तमंत्रीच होत्या. अशा पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. कोण आहेत? पहिल्या निर्मला सीतारामन आहेत. या ज्या आत्ताच्या निर्मला सीतारामन आहेत यांच्याकडे दुसरा कुठलाही अतिरिक्त भार नसताना फक्त वित्तमंत्री असणाऱ्या आणि अर्थसंकल्प मांडणाऱ्या कोण आहेत? पहिल्या महिला आहेत. पहिल्या पूर्णवेळ अर्थसंकल्प मांडणाऱ्या हे कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. याच्या अगोदर होती कोण? इंदिरा गांधी या होत्या. इंदिरा गांधीने 70-71 मध्ये मांडलेला आहे. अतिरिक्त कारभार कुठला होता? पंतप्रधान त्या होत्या. काय, इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. पंतप्रधान असताना त्यांच्याकडे वित्त खातं होतं म्हणून त्यावेळेस त्यांनी मांडलेलं होतं. पण पंतप्रधान वगैरे कुठलंही पद नसताना फक्त अर्थमंत्री असताना पूर्णवेळ पहिला अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभेत सादर केले. बघा, 2017-18 पासून 1 फेब्रुवारी पासून मांडायला सुरुवात केली. आणि रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्र करण्याचा प्रोसेस 17-18 पासून सुरुवात झालेली आहे. कधीपासून झालेली आहे? 17-18 पासून. ह्याही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत, बरोबर. काय, भांडवली योजना खर्च आणि गैरयोजना खर्च देखील इथून रद्द करण्यात आलेला आहे 17-18 पासूनच. 1 फेब्रुवारी पासून मांडायला, पूर्वी कधी मांडायचे? फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्याचा घडून आणत होते 17-18 पासून. मात्र 1 फेब्रुवारी पासून मांडायला सुरुवात झालेली आहे. आणि रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगळं मांडायला कधी रेल्वे अर्थसंकल्प वेगळं 1924 पासून वेगळं मांडायला सुरुवात केले. 1924 ते 2017 पर्यंत वेगळं मांडलंय. आता मात्र 1921ची ॲक्वर्स समितीनुसार 1924 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प हे साधारण अर्थसंकल्पापासून वेगळं मांडण्यात आले. आणि 2017-18 पासून मात्र रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्र मांडण्यास सुरुवात झालेली आहे. ओके. तर बघा, ह्या थोडं नॉर्मल टेक्निकल गोष्टी माहिती पाहिजे. आणि बघा, आता पहिला पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतंत्र भारताचा 90वा केंद्रीय अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर बघा, हा 1 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभेत सादर केला. अर्थसंकल्प हा काय असतो? मनी बिल सारखा असतो. म्हणून तो लोकसभेतच प्रथमतः मांडता येतो. हे पण आपण बघितलंय. सेम तसंच राज्यामध्ये विधानसभेत
प्रथम मांडता येतो, विधान परिषदेत प्रथम मांडता येत नाही. ओके, प्रथमच बघा आता याच्यामध्ये या 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत बघा. प्रथमच 4 भाषांचा, कुठल्या 4 भाषांचा वापर, इंग्लिश, हिंदी, तमिळ आणि काश्मीरी या 4 भाषांचा वापर करण्यात आलाय. इंग्लिश असेल, हिंदी असेल, तमिळ असेल आणि काश्मीरी असेल या 4 भाषांचा वापर पहिल्यांदाच भाषणामध्ये कुणी, निर्मला सीतारामन यांच्या भाषणामध्ये 4 म्हणजे अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदा 4 भाषाचा वापर करून काय केलं, त्यांनी आपल्या भाषणामध्ये 4 भाषाचा वापर केलाय. कुठल्या, इंग्लिश असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, काश्मीरी असेल या 4 भाषांचा वापर करण्यात आला. त्यानंतर बघा या बजेटचा जनरली बजेट भाषण कोणी तयार करून देते, जे बजेट यांनी भाषण केलंय ते अंदाज समिती मार्फत तयार केलं जातंय. जे बजेट भाषण आहे, वित्तमंत्री जे बजेटवर भाषण करतात, जवळजवळ निर्मला सीतारामनने बराच वेळ याच्यावर जवळजवळ 1.5-2 तास त्यांनी जे भाषण केले, ते भाषणाचा जो ढाचा आहे ते मात्र अंदाज समितीमार्फत पुरवला जातो बजेट भाषणाचा. ओके, आणि आर्थिक कामकाज मंत्रालयाअंतर्गत हे जो फॉर्मॅट आहे अर्थसंकल्पाचा, तो आर्थिक कामकाज मंत्रालयाअंतर्गत तो बजेटचा सगळं फॉर्मॅट तयार करून दिला जातो. ह्या मात्र गोष्टी लक्षात घ्या. तर प्रथमच 4 भाषांचा वापर करण्यात आला, इंग्लिश, हिंदी, तमिळ आणि काश्मीरी. आणि त्यानंतर बघा थीम काय, या 2021च्या अर्थसंकल्पाची थीम काय होती, ईज ऑफ लिव्हिंग. ईज ऑफ लिव्हिंग ही थीम होती. ईज ऑफ लिव्हिंग ही थीम आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2021ची. असं विचारू शकतात केंद्रीय अर्थसंकल्प 2021ची थीम नेमकी काय होती, तर काय होती, ईज ऑफ लिव्हिंग. अर्थसंकल्पाचे 3 प्रमुख विषय होते. कोणते, महत्वाकांक्षी भारत, त्यानंतर सर्वांसाठी आर्थिक विकास, मग गरीब असो म्हणजे श्रीमंत असो सर्वांसाठीच काय, सर्वांसाठी आर्थिक विकास, शेतकरी असो, कामगार असो, उद्योगपती असो, सर्वांसाठी काय आर्थिक विकास. त्यानंतर जबाबदार समाज निर्माण करण्याकडे कल, हा 3 अर्थसंकल्पाचे प्रमुख विषय होते. त्यानंतर बघा आता महत्त्वपूर्ण बाबी प्रत्येक क्षेत्रांतर्गत बघण्याचा प्रयत्न आपण बघू. बघा कृषी क्षेत्रांतर्गत पहिल्यांदाच काय 16 कलमी कार्यक्रम राबवण्यात आलाय. 16 कलमी कार्यक्रम राबवण्यात आलाय. 16 कलमी कार्यक्रम त्यात काय, याच्यावर काय जनरली प्रश्न विचारणार नाही, जे महत्वाचं आहे ते मी इथे घेतोय. बघा किसान रेल योजना सुरू करण्यात आली याच्या अंतर्गतच. ओके, 16 किसान रेल योजना आणि कृषी उड्डाण योजना. किसान रेल योजना काय हो, कुणी राबवली, या भारतीय रेल्वेकडून राबवण्यात येत आहे. लक्षात, किसान रेल योजना भारतीय रेल्वेकडून राबवण्यात येईल. त्यानंतर कशासाठी आहे ती किसान रेल योजना, तर कायसाठी आहे बघा, नाशवंत शेतमालाच्या पुरवठ्यासाठी. नाशवंत शेतमालाच्या पुरवठ्यासाठी काय हे किसान रेल योजना आहे. म्हणजे काय, ही एक्सप्रेस आहेत. ओके, म्हणजे शीतगाड्याच्या माध्यमातून, पूर्वी किती होत्या शीतगाड्या, अगोदर 9 गाड्या होत्या, आता ही एक किसान रेल योजना सुरू करण्यात आली. अजून एक तर कुठली, किसान रेल योजना. या योजनेअंतर्गत भारतीय रेल्वेकडून कशासाठी, नाशवंत मालाच्या पुरवठ्यासाठी. ओके, त्यानंतर बघा कृषी उड्डाण योजना. आता कृषी उड्डाण मध्ये काहीतरी हवाई मंत्रालयाअंतर्गत काहीतरी राबवले असं लक्षात आलं पाहिजे एक नावावरून. ओके, कृषी उड्डाण योजना उद्देश काय, शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून काय हवाई मंत्रालयाअंतर्गत मात्र काय ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे कृषी उड्डाण योजना. जनरली ईशान्य भागामध्ये काय आहे की वाहतुकीच्या सुविधा काय कमी आहे ईशान्य भागामध्ये. का, भारताच्या ईशान्य भागामध्ये जे मणिपूर, नागालँड, मेघालय हे जो भाग आहे या भागामध्ये काय होते, जास्त खडकाळ डोंगराळ भाग असल्यामुळं वाहतुकीच्या सोयी कमी आहेत. म्हणून विशेषतः ईशान्येकडील भागामध्ये कृषी उड्डाण योजना उद्देश काय, शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून हवाई मंत्रालयाअंतर्गत ही कृषी उड्डाण योजना राबवण्यात आली. त्यानंतर बघा सागर मित्र कायसाठी, मत्स्य क्षेत्रात, कृषीमध्येच मत्स्य क्षेत्र येतो, कधी लक्षात घ्या, खाण उद्योग कृषी क्षेत्रामध्येच येतो. तर सागर मित्र योजना काय, मत्स्य क्षेत्रात युवकांच्या सहभागासाठी जवळजवळ किती 51 गट निर्माण करण्याचे या सागर मित्र अंतर्गत या योजनेअंतर्गत ठरवलेले आहे. 50 गट निर्माण करायचे आहेत. कशाचे, सागर मित्र गटाची. त्यानंतर बघा 2021 पर्यंत मत्स्य उत्पादन 200 लाख टनापर्यंत घेऊन जायचंय. किती, 2021-22 पर्यंत 2021-22 पर्यंत
मत्स्य उत्पादन 200 लाख टनापर्यंत घेऊन जायचं, याच्यावर काय विचारत नाही जनरली, बघा लक्षात घ्या. तर हे मात्र किसान रेल योजना काय आहे, कृषी उडान योजना काय आहे, किंवा सागर मित्र योजना काय, असे पर्याय देतील आणि किंवा जोड्या लावामध्ये विचारतील. पण काय नाशवंत शेतमालाच्या पुरवठ्यासाठी असं दुसरीकडे देतील, किंवा मग शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून असे काय करतील, जोड्याजोळामध्ये प्रश्न येऊ शकतो. मी जिथं प्रश्न येऊ शकतो असंच मटेरियल तुमच्या समोर ठेवतोय. धरलं सगळं अर्थसंकल्प तुमच्या चेहऱ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. ज्याच्यातलं ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्या समोर आणतोय, असंही तुम्ही वाचताय. मग काय त्याला कुठेही मटेरियलमध्ये खूप मटेरियल उपलब्ध आहे, मी कायसाठी शिकवतोय, जे महत्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत कळावं. म्हणजे एकदम जी नवीन विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी एक दिवस वाचले आहेत त्यांना देखील करंटचं काही माहिती नसते, अशा विद्यार्थ्यांनाही कळावं. आणि जे हाय लेवलचे आहेत, ज्यांना अजून पोहोचले आहेत, त्यांना देखील काहीतरी हा सपोर्टेबल डेटा व्हावा यासाठी मी सांगत असतो. तर बघा त्यानंतर बघा लाळ्या खुरकुट रोगाचे म्हणजे कशासाठी आहे रोग, हा जनावरावरला रोग आहे. म्हणजे लाळ येते जनावराला, लाळ येते. या लाळ्या खुरकुट रोगाचे काय होते की ज्याला आपण काय म्हणतो, लाळ्या खुरकुट रोगामध्ये जनावराला काय होते की लाळ येते, आणि लाळ येऊन जनावराच्या तोंडातून अति मोठ्या प्रमाणात लाळ गळून त्याचं शरीर काय होते, गरम पडते, आणि त्यानं जनावर हा काय अन्नही खात नाही, आणि अशा कालावधीमध्ये जनावरांचे मरण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून लाळ्या खुरकुट रोगाचे 2025 पर्यंत निर्मूलन करण्याचा निर्धार गव्हर्नमेंटने केलेला आहे. लाळ्या खुरकुट म्हणजे जनावरांच्या रोग निर्मूलनावर मात्र भर दिलेला आहे, बरोबर. महत्वाकांक्षी भारत, सर्वांसाठी आर्थिक विकास, जबाबदार समाज निर्माण करायचे. ओके, तर बघा जनावरांच्या रोग निर्मूलनावर भर म्हणजे काय, लाळ्या खुरकुट रोगाचं निर्मूलन 2025 पर्यंत निर्मूलन करायचं अशी वाक्य टाकतात. लाळ्या खुरकुट रोग 2025, क्षयरोग आपण किती सांगितलंय, क्षयरोगाचं आरोग्य कुठे गेलं आपलं. ओके, इंद्रधनुष्य, तर 2025 पर्यंत बघा निर्मूलन करण्यासाठी 2025 पर्यंत क्षयरोग अशी वाक्य टाकतात. मग काय शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचं कधीपर्यंत, 2022 पर्यंत वाक्य टाकतात. पण ते लक्षात आलं पाहिजे, लाळ्या खुरकुट रोगाचं 2025 पर्यंत निर्मूलन करण्याचा निर्धार आहे. कोणाचा, जनावरांचा रोग आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आहे. बघा शेती क्षेत्रामध्ये काय काय, कृषी क्षेत्रात काय काय आलं बघा. कृषी क्षेत्रात किसान रेल योजना, त्यासाठी भारतीय रेल्वेकडून कशासाठी, नाशवंत शेतमालाच्या पुरवठ्यासाठी हे एक रेल्वे आहे. ओके, त्यानंतर कृषी उडान योजना, शेतमालाचा चांगला भाव मिळावा म्हणून हवाई मंत्रालयामार्फत एक कृषी उडान योजना राबवण्यात आलेली आहे. जनरल विशेषतः ईशान्येकडील भागामध्ये. सागर मित्र मत्स्य क्षेत्रात युवकांच्या सहभाग वाढीसाठी 2021-22 पर्यंत मत्स्य उत्पादन 200 लाख टनापर्यंत घेऊन जायचे. लाळ्या खुरकुट रोगाचं 2025 पर्यंत निर्मूलन करण्यासाठी निर्धार करण्यात आलेले आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न किती करायचंय, दुप्पट करायचंय. एवढे उद्देश ह्या कृषी क्षेत्रांतर्गत 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर आरोग्य क्षेत्र. ओके, प्रत्येक क्षेत्रवाईज आपण बघतोय. आरोग्य क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्यचा आवाका वाढवून 12,000चा पुन्हा समावेश केलाय याच्यामध्ये. ओके, मग काय असं जनरली विचारत नाहीत, पण इंद्रधनुष्य योजना 8 ऑक्टोबर 2017 रोजी सुरुवात झाली आहे, तिचा पहिला फेज. त्यानंतर 2 डिसेंबर 2019ला दुसरा फेज, याचा 2 डिसेंबर 2019ला सुरू झालेला आहे इंद्रधनुष्य, मिशन इंद्रधनुष्यचा. ही कशाची आहे, लसीकरणाची योजना आहे. कशाची, इंद्रधनुष्य योजना जी आहे ती वेगवेगळ्या लसीकरणाची, वेगवेगळ्या आजारावरल्या लसीकरणाची योजना आहे. आता या इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत, मिशन इंद्रधनुष्यच्या योजनेअंतर्गत 12,000चा पुन्हा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा क्षयरोगाच्या निर्मूलन करण्यासाठी टीबी हरेगा देश जितेगा, हे लक्षात घ्या बरं. काय कोड काय, टीबी हरेगा देश जितेगा, टीबी हरेगा देश जितेगा, असं 2025 पर्यंत टीबीचं निर्मूलन करायचंय. कधीपर्यंत, 2025 पर्यंत. टॅगलाईन काय ठेवली आहे, टीबी हरेगा देश जितेगा. आरोग्य क्षेत्रात एवढ्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात आलं. त्यानंतर बघा शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण सुब्रमण्यम अंतर्गत आता 2019ला काय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. नवीन शैक्षणिक धोरण ते आता लागू होईल मित्रांनो, शैक्षणिक धोरण. त्यानंतर राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. न्यायवैद्यक विद्यापीठाची घोषणा. त्यानंतर राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. कुठं काय अजून काय निश्चित झालेलं नाही, स्थापन करण्याचं देखील घोषित करण्यात आलेलं आहे. कुठलं, राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ, राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ आणि नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्याची घोषणा या शिक्षण याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. लक्षात. त्यानंतर बघा आता रेल्वे वाहतूक मध्ये 100% रेल्वेचं विद्युतीकरण 2024 पर्यंत करायचं, अजून शक्य होणार नाही.
2024 पर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे काय की 100% विद्युतीकरण करण्याचं, 100% विद्युतीकरण करायचं. सध्या किती आहे? जवळजवळ आता सध्या 43% आहे. 43% विद्युतीकरण आहे सध्या. तर याला किती करायचंय? 100% पर्यंत विद्युतीकरण करायचंय. कधीपर्यंत टार्गेट आहे? 2024 पर्यंत टार्गेट आहे रेल्वे विद्युतीकरणाचं. आता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, मी जे पॉईंट महत्वाचा आहे तो घेतलाय बघा. आयआरसीटीसी मार्फत तिसरी खासगी रेल्वे गाडी इंदूर व वाराणसी दरम्यान सुरू. मग तिसरी खासगी रेल्वे कोणती? इंदूर ते वाराणसी. मग पहिली कोणती आहे? दिल्ली लखनौ. दुसरी अहमदाबाद मुंबई. विचारू शकतात लक्षात. खासगी रेल्वे आहे, तिसरी आहे. मग पहिली कोणती आहे? दिल्ली लखनौ. दुसरी अहमदाबाद मुंबई. आणि आता 2021च्या अर्थसंकल्पात इंदूर वाराणसी या दरम्यान काय करण्यात आलेलं आहे? खासगी रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली आहे. कुठून? इंदूर वाराणसी तिसरी खासगी रेल्वे आहे. मग विचारतात तिसरी खासगी रेल्वे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर कुठला आहे? मग पहिलं वाक्य देतात दिल्ली लखनौ, दुसरं अहमदाबाद मुंबई, इंदूर वाराणसी. मग दुसरं काय देतात? मुंबई दिल्ली. मग आपण चुकतो, अरे काय सर माहिती होतं बरं, काय वाचलं होतं पण माहिती नाही. मग पहिली विचारतात मुद्दाम मार्फत पहिली खासगी रेल्वे गाडी कुठपर्यंत आहे. तर हे लक्षात आलं पाहिजे. ओके. त्यानंतर बघा भारत नेट काय उद्देश काय हो? जवळजवळ 2.5 लाख ग्रामपंचायतींना काय ब्रॉडबँड नेट जोडणे, म्हणजे काय इंटरनेट सुविधा, हॉटस्पॉट सुविधा उपलब्ध करून देणं, हे भारत नेट प्रोजेक्टचं हे आहे. 2017ला ही भारत नेट योजना सुरू झालेली आहे. 2020 पर्यंत बघा, 2020 पर्यंत 1 लाख ग्रामपंचायतींना काय भारत नेट अंतर्गत ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता 2.5 लाख ग्रामपंचायतींना हे टार्गेट 2021 पर्यंत पूर्ण करायचं आहे. किती? 2.5 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडने जोडणे हे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. कुठं? भारत नेट अंतर्गत. त्यानंतर बघा सांस्कृतिक डिपार्टमेंट, सांस्कृतिक या विषयामध्ये काय काय केलंय बघा बदल. 2021 मध्ये काय काय टार्गेट ठेवलेलं आहे? सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत भारतीय वारसा आणि जतन संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. काय? भारतीय वारसा आणि जतन संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. संग्रहालयाचा दर्जा कोणाकोणाला दिलाय बघा. संग्रहालयाचा दर्जा, हेरिटेज दर्जा कोणाकोणाला दिलाय हे महत्वाचं आहे. जोड्याजोडामध्ये विचारणार. जर त्यांना अर्थसंकल्पावर प्रश्न विचारायचा असेल 100% इथं विचारतील का? तर याच्या अगोदर हिमसागर एक्सप्रेस वगैरे विचारले बघा, कुठून कुठं जाते वगैरे. ओके. 2017ला विचारले कशासाठी? मग असंच हिमसागर एक्सप्रेस मग त्याचं वैशिष्ट्य असं विचारलंय. रेल्वे गाड्या जे नवीन 3-4 सुरू झाल्या होत्या त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला. सेम असंच इथं विचारू शकतात. संग्रहालयाचा दर्जा निर्णय बघा, 5 संग्रहालयाला दर्जा देण्यात आला. संग्रहालयाचा दर्जा देण्यात आला 5 ठिकाणाला. कुठल्या? राखीगड हरियाणा मधला आहे. मग काय करतात? जोड्याजोडामध्ये विचारतात संग्रहालयाचा दर्जा आणि ठिकाण. मग राखीगड कुठे आहे? हरियाणा. दुसरं कोणतं आहे? हस्तिनापूर. ज्यांनी महाभारत बघितलंय त्यांना हस्तिनापूर म्हणलं कोण दिसणार? भीष्म पितामह, दुर्योधन, सगळं लक्षात येणार. हस्तिनापूर उत्तर प्रदेश. त्यानंतर शिवसागर आसाम आणि चौथं धोलावीरा गुजरात. आदिन चल्लर तमिळनाडू. हे विचित्र नाव म्हणले की खाली आहे. आदिन चल्लर तमिळनाडू. बघा लक्षात घ्या, हे जोड्याजोडामध्ये विचारतात. संग्रहालयाचा दर्जा देण्याचा निर्णय 2020-21 मध्ये या अर्थसंकल्पामध्ये राखीगडला, हरियाणामधल्या राखीगडला संग्रहालयाचा दर्जा मिळाला. त्यानंतर धोलावीरा गुजरात, हस्तिनापूर उत्तर प्रदेश, आदिन चल्लर तमिळनाडू, त्यानंतर शिवसागर आसाम आणि रांची साधारण संग्रहालयाचा दर्जा आहे. आणि इथं आदिवासी संग्रहालयाची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. कुठं? रांची झारखंडमध्ये. लोथल या ठिकाणी काय सागरी संग्रहालयाची निर्मिती करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. कुठं? लोथल या ठिकाणी. लोथल काय हो? लोथल ही हडप्पाकालीन इथं काय अवशेष सापडलेले आहेत. मग कुठे येईल? जवळजवळ गुजरातच्या साईडला लोथल येईल. का? तर तिथं लोथल म्हणजे काय की हा जो
सिंधूचा जो प्रदेश आहे, सिंधूचा प्रदेश, त्या अंतर्गत हे लोथल हडप्पा संस्कृती अंतर्गतलं एक ठिकाण आहे. त्या लोथल या ठिकाणी सागरी संग्रहालयाची निर्मिती करण्याची घोषणा इथं करण्यात आलेली आहे. लक्षात, लोथल. आणि रांची आदिवासी संग्रहालयाची उभारणी, रांची या ठिकाणी झारखंडमध्ये. त्यानंतर आर्थिक मध्ये काय काय येईल बघा. अहमदाबाद गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. अहमदाबादमध्ये, या अहमदाबाद गिफ्ट सिटीमध्ये, गुजरातमधील अहमदाबाद या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाचं अंतरिम अहवाल पोहोचलेला आहे. 15व्या वित्त आयोगाचा अंतरिम अहवाल आलेला आहे. अंतिम अहवाल अजून आलेला नाही. अंतरिम म्हणजे तात्पुरता. मग कुठला आलेला आहे? 2021 साठीचा अहवाल आलेला आहे. तर यांनी या 15 वित्त आयोगानं जे 14व्या वित्त आयोगानं जे सांगितलं होतं की केंद्र आणि राज्यामध्ये वित्ताची विभागणी ही किती 41% पर्यंत असली पाहिजे. 14व्या वित्त आयोगानं सांगितलं होतं. त्याचं 1% कमी करूनच 42% सांगितलं होतं, 14%. तर आता 15व्या वित्त आयोगाने 41% पर्यंत सांगण्यात आलेलं आहे. मग सर्वाधिक 15 वित्त आयोगानुसारही 2021 साठी कोणाला मिळणार आहे? उत्तर प्रदेशला सर्वाधिक काय कराची विभागणी मिळणार आहे. दुसरा बिहार आणि चौथा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला जवळजवळ 6% पर्यंत काय मिळणार आहे? 6% हे कराच्या विभागणीद्वारे महसूल मिळणार आहे. त्यानंतर बघा, विवाद से विश्वास, प्रत्यक्ष कराच्या वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निवारणासाठी हे स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. कुठली? विवाद से विश्वास. विचारू शकतात, अप्रत्यक्ष कराच्या वादग्रस्त आणि असं वाक्य टाकतात काय? प्रत्यक्ष कराच्या, डायरेक्ट टॅक्सेसच्या कराच्या वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निवारणासाठी विवाद से विश्वास हे मात्र सुरू करण्यात आलेलं आहे. 15व्या वित्त आयोगानुसार 15व्या वित्त आयोगाचा अंतरिम अहवाल आहे, अंतिम अहवाल नाही, अंतरिम. अंतिम अहवाल देण्यासाठी कधी सांगितलं यांना? ऑक्टोबर 2020च्या शेवटी, म्हणजे ऑक्टोबर 20ला, म्हणजे जवळजवळ 21 ते 2026 साठी अंतिम अहवाल देतील हे 15 वित्त आयोग. 2021 ते 26 साठी हे अहवाल देणार आहेत. अजून अहवाल पोहोचलेला नाही 15व्या वित्त आयोगाचा. ओके, 15व्या वित्त आयोगाचा करंटमध्ये जो मी नोट्स देणार आहे त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. यांचे निकष काय, 14व्या आयोगाचे जसं निकष होते, फक्त यांनी आता 2011चीच लोकसंख्या धरलेली आहे. जसं 14 वित्त आयोगामध्ये 2011 आणि 1971ची लोकसंख्या धरली होती, डायरेक्टली यांनी 2011चीच लोकसंख्या धरलेली आहे. यांनी पर्यावरण आणि एक नवीन पॉईंट ऍड केलेला आहे. जसं पूर्वी जंगल वगैरे केलं तसं पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे या गोष्टी पण ऍड केल्या आहेत. काय काय केले आहे मी तुम्हाला याच्यामध्ये नोट्समध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणारच आहे. त्यामुळे बिंदास राहा. इथं फक्त अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे. ओके, तर बघा, न्यायप्रविष्ट विवाद से विश्वास योजना कायसाठी आहे? प्रत्यक्ष कराच्या वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निवारणासाठी ही करण्यात आलेली आहे. बघा, तुटी बघा वेगवेगळ्या, वित्तीय तूट म्हणजेच राजकोषीय तूट, महसुली तूट आणि प्राथमिक तूट, ह्या 3 महत्वाच्या तुटी आहेत. बघा, साध्य बघा, 18-19 मध्ये 3.4% साध्य झालेले आहे आणि 19-20 मध्ये किती 3.8% झालेले आहे. आणि GDPच्या तुलनेत असतात हे सगळ्या. ओके, वित्तीय तूट आणि महसुली तूट 2.4%, याच्यावरही जोडाजोडामध्ये विचारलेले आहे. मला वाटतंय 18-19लाच विचारले, 18-19चाच अर्थसंकल्पामध्ये कंबाईनला प्रश्न आलेला आहे. ओके, वित्तीय तूट 3.4% आणि 19-20 मध्ये 3.8%, महसुली तूट 2.4% आणि 19-20 मध्ये हे 2.4%, प्राथमिक तूट 0.4% आणि इथं 0.7% 19-20 मध्ये साध्य झालेले आहेत. ओके, त्यानंतर बघा, संरक्षणावर सर्वाधिक खर्च कोण करतो? जगामध्ये सर्वाधिक संरक्षणावर खर्च अमेरिका करतो, दुसरा चायना, तिसरा सौदी अरेबिया आणि चौथा क्रमांक भारताचा लागतो. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करण्यामध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो. भारत 4थ्या क्रमांकावर आहे. ओके, त्यानंतर बघा आता G20 भारताला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्यासाठी G20चं आयोजनपद भारतानं स्वतःकडे घेतलेले आहे. मग ते आयोजनपद म्हणजे आयोजन करण्यासाठी लागणारा खर्च 2021च्या अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आले आहे. 2022ला भारताला किती होतील? 2022ला भारताला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष साजरा करणार आहे. 75 वर्ष पूर्ण होतील. मग त्या निमित्तानं G20 परिषद भारतामध्ये होणार आहे. मग G20 भारताला यजमानपद मिळालेले आहे. 2022 मध्ये
काय ही G20 परिषद भारतामध्ये होणार आहे. बघा G20 स्थापना 1999 झाली आहे. भारत मात्र काय 1999ला संस्थापक सदस्य आहे G20चा. ओके, 19 सदस्य आणि युरोपियन युनियन एवढी सदस्य आज G20 मध्ये आहेत. 100 कोटीची घोषणा केली बघा. हे तर मात्र लक्षात घ्या किती कोटीची केली. G20 फेमस आहे. मग G20 बद्दल माहिती बघावं लागेल, कारण 2022ला G20चं पहिल्यांदाच यजमानपद भारताला मिळत आहे. का तर 75 वर्षही भारताची पूर्ण होत आहेत स्वातंत्र्याला. तर त्या निमित्तानं मात्र याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आलं लक्षात. त्यानंतर बघा आता कर संरचनेमध्ये बघा प्रत्यक्ष कर जे आहे, प्रत्यक्ष कर प्राप्ती करामध्ये बदल करण्यात आलेले आहे. सध्या कॉर्पोरेट कर जगामध्ये सर्वात कमी आहे आपल्याकडे. कुठला जवळजवळ 15% पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राप्ती करात बदल काय काय केले बघा. पूर्वी काय होतं आणि आता काय, 5 लाख रुपयापर्यंत निव्वळ उत्पन्नाच्या, आपलं जे निव्वळ उत्पन्न असते, ओके, प्राप्ती कर, इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्स मध्ये पूर्वी काय होतं, 5 लाख रुपयापर्यंत 0 टॅक्स, कुठलाही म्हणजे टॅक्स लागणार नाही. आणि आता देखील 0 टॅक्स आहे. आणि 5 ते 7.5 लाख रुपयापर्यंत पूर्वी 20% होतं आणि आता 10% करण्यात आलं. त्यानंतर 7.5 ते 10 लाख रुपयापर्यंत पूर्वी 20% होतं, आता 15% करण्यात आलेलं आहे. करांचं प्रमाण कमी केले बघा. ओके, त्यानंतर 10 ते 12.5 लाख रुपयापर्यंत पूर्वी 30% होतं, आता 20% करण्यात आलेलं आहे. आणि 12.5 ते 15 लाख रुपयापर्यंत पूर्वी 30% होतं आणि 25% करण्यात आलेलं आहे. आणि 15 लाखाच्या वरी पूर्वीही 30% होतं, आजही 30% आहे. ओके, हे प्राप्ती करामध्ये केलेले बदल आहेत. आपण याच्यामध्ये देखील कराच्या याच्यामध्ये देखील हा प्राप्ती कराचा नवीन जो बदल आहे तो बघितलेला आहे. आता बघा जीएसटी लागू कधी करण्यात आली, 1 जुलै 2017ला लागू करण्यात आलेली आहे. कधी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे जीएसटी तो 1 जुलै 2017ला लागू करण्यात आलेला आहे. पण जीएसटी मध्ये 1 एप्रिल 2020 पासून काय नवीन सुलभता, काय नवीन जे बदल्स आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. कधी काय काय मग जीएसटी कर प्रणालीसाठी लागू करण्यात आले काय काय, 0 परतावा, 0 रिटर्न्स, त्यानंतर अग्रिम परतावा, असे वेगवेगळे बदल जे करण्यात आले आहेत. असं विचारू शकतात नवीन सुलभ जीएसटी कर प्रणाली कधी लागू करण्यात आलेली आहे, 1 एप्रिल 2020. मग 0 परतावा कधी लागू करण्यात आला जीएसटी अंतर्गत, अशी वाक्य टाकतात. म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून नवीन सुलभ जीएसटी कर प्रणाली लागू, 0 परतावा, अग्रिम परतावा, हे मात्र एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर बघा मेट्रो प्रकल्प, महाराष्ट्राला काय मिळतंय सध्या बघा, महाराष्ट्राला नागपूर मेट्रोसाठी केंद्रानं 300 कोटी रुपये मंजूर केले, पुणे मेट्रोसाठी 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि मुंबई अहमदाबाद याच्यासाठी 110 कोटी. सर आत्ताच तुम्ही म्हणलात की काय कोटी बिटी काही लक्षात घ्यायचं नाही, पण हे महाराष्ट्र अंतर्गत आहेत आणि मेट्रोसाठी मंजुरी आहे. त्यामुळे कुठं जिथं महत्वाचं आहे तेवढे पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून तुमचा केंद्रीय अर्थसंकल्पावरला प्रश्न जाऊ नये यासाठी मी जवळपास सगळे प्रश्न पॉईंट्स तुमचे कव्हर केले आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा तुमचा पोर्शन कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. तर बघा नागपूरसाठी 300 कोटी रुपये, पुण्यासाठी 500 कोटी रुपये आणि मुंबई अहमदाबाद याच्यासाठी 110 कोटी रुपये असं या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये केलेलं आहे. यानंतर आपण लगेच मित्रांनो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बघू. तर बघा मित्रांनो आपण आता केंद्रीय अर्थसंकल्प बघितले, तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 20 आणि 21चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्च 2020 रोजी अजित पवार अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि तो विधानसभेमध्ये, लक्षात पहिल्यांदा विधानसभेमध्ये मांडला जातो. कुठलाही अर्थसंकल्प असला तर अर्थसंकल्पाची घटनात्मक जबाबदारी जी आहे राज्याच्या, याची घटनात्मक जबाबदारी कलम 202 नुसार कुणाची असतो, राज्यपालाची घटनात्मक जबाबदारी असते आणि राज्यपालाची ही घटनात्मक जबाबदारी हे काय अर्थमंत्री पार पाडतात, अर्थमंत्री. लक्षात, तर कोण 202 नुसार राज्यपालाकडे आहे आर्टिकल घटनात्मक जबाबदारी आणि केंद्राची 112 नुसार कोणाची आहे तर राष्ट्रपतीची आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2020-21चा 6 मार्च 2020 रोजी अजित पवार साहेबांनी मांडलेला आहे विधानसभेमध्ये आणि राज्यामध्ये राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडलेला आहे. राज्यमंत्री कुठं, विधान परिषदेमध्ये भाषण करतात विधानसभेमध्ये. विधान परिषदेमध्ये फक्त साधारण चर्चा होते अर्थसंकल्पावर, आपण हे सगळं बघितलेलं आहे. अर्थसंकल्पावर साधारण चर्चा होते पण कुठल्याही अनुदानाच्या मागण्या मांडल्या जात नाहीत किंवा त्याच्यावर चर्चा आणि मतदान होत नाही.
ओके, साधारण अर्थसंकल्पावर जे 4 ते 5 दिवसाची चर्चा असते तेवढं संपलं की विधान परिषदेचं काम संपत आहे किंवा राज्यसभेचं काम संपत आहे. आता बघा, कृषी क्षेत्रात सौर कृषी योजनेअंतर्गत दरवर्षी 1,00,000 कृषी पंप उपलब्ध करून द्यायचा आहे. कशामध्ये? महाराष्ट्राच्या 20-21 या अर्थसंकल्पाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सौर कृषी योजनेअंतर्गत दरवर्षी 1,00,000 सौर कृषी पंप उपलब्ध करून द्यायचा आहे. साकोली या ठिकाणी, भंडारा मधील साकोली हे ठिकाण आहे. साकोलीमध्ये नवीन कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. जनरली महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आजपर्यंत प्रश्न खूप रेअर आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावरच प्रश्न विचारण्यात आले, महाराष्ट्रावर विचारण्यात आले, कंबाईन तर विचारण्यात आलं नाही, तरी पण एखादा येऊ शकतो मे बी, म्हणून मी महाराष्ट्राचा देखील या आपल्या करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स अंतर्गत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना या योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत, कधीपर्यंत? 2024 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचं कार्यालय असेल. काय? तर बघा, कुठलं? माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी सन 2024 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचं कार्यालय असेल. कधीपर्यंत? 2024 पर्यंत. त्यानंतर शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे. कुठं? शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे या येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आहे. हे मात्र महत्वाची स्कीम आहे. बघा, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना विचारू शकतात. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना काय आहे, कोणत्या वयोगटासाठी आहे, इथं मात्र प्रश्न येऊ शकतो. तर बघा, पारंपरिक व नवीन उद्योग क्षेत्रामध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिली जाते. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना. त्यानंतर ही कशासाठी आहे? ही योजना किमान 10वी उत्तीर्ण असणाऱ्या युवक आणि युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची संधी आणि अनुभवासाठीची ही योजना आहे. कायासाठी आहे? किमान 10वी उत्तीर्ण असावी. त्यानंतर किमान 10वी उत्तीर्ण असणाऱ्या युवक आणि युवती दोघांसाठी आहे. मुलं आणि मुलींसाठी. कुठले वयोगट? 21 ते 28 वर्ष वयोगटातील लोकांसाठी. 21 ते 28 वर्ष वयोगटासाठी आहे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना. कोणत्या वयोगटासाठी आहे असा प्रश्न येऊ शकतो. 21 ते 28 वर्ष वयोगटासाठी आहे. कशासाठी आहे? किमान 10वी उत्तीर्ण युवक युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार याच्या संधी व अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी आहे. स्टार्ट झाली बघा 15 ऑगस्ट 2020 रोजी ही स्टार्ट झालेली आहे. कधी? 15 ऑगस्ट 2020 रोजी स्टार्ट झालेली आहे. मग याच्यामध्ये सांगितलं नाही की 15 ऑगस्ट 2020 पासून ही सुरुवात होईल. कुठं? 6 मार्च 2020 ला. ओके. त्यानंतर बघा, महिला आणि बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प राज्यात प्रथमच मांडण्यात आलाय. बघा, महिला आणि बालकांसाठी वुमेन अँड चाइल्ड बजेट लिंगभाव व बाल अर्थसंकल्प राज्यात प्रथमच मांडण्यात आला. महिला धोरण राबवणारं देखील महाराष्ट्र पहिलंच राज्य आहे. बघा, महाराष्ट्र महिला धोरण राबवणारं हे पहिलंच आहे. महिला धोरण शरद पवारांनी मांडलेलं आहे पहिलं महिला धोरण राज्यामध्ये. भारतामधलं म्हणजे कुठलं राज्य आहे की पहिला धोरण राबवणारं? पहिलं 1994 ला शरद पवार साहेबांनी मांडलेलं आहे पहिल्यांदा. शरद पवार महिला धोरण राबवणारं हे महाराष्ट्र पहिलंच आहे. ओके. त्यानंतर लिंगभाव व बाल अर्थसंकल्प मांडणारे राज्यात पहिलं राज्य कोणतं आहे असा प्रश्न विचारू शकतात. लिंगभाव व बाल अर्थसंकल्प, महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य कोणतं असं वाक्य टाकू शकतात. ओके. त्यानंतर बघा, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणं स्थापन केलं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय? एक महिला पोलीस ठाणे असेल. महिलांसाठी सगळ्या महिलाच असतील त्या ठिकाणी. तिथलं PI असेल किंवा PSI असेल किंवा कॉन्स्टेबल असेल, सगळं काही महिलांच्या अंडर असं असणारे एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक काय महिला पोलीस दल स्थापन केलं जाईल. त्यानंतर प्रदूषण दूर करण्यासाठी खालील म्हणजे कोणकोणत्या नद्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी निधींची तरतूद केलेली आहे. ती नाग नदी आहे असं विचारू शकतात खाली. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाअंतर्गत कुठल्या कुठल्या नद्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे. कुठल्या? नाग नदी असेल, इंद्रायणी असेल आणि वालधुनी नदी असेल. या नदींचं काय
प्रदूषण दूर करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पात. त्यानंतर बघा, आमदार स्थानिक निधीत वाढ केली आहे. पूर्वी किती होती? 1 कोटी होतं, आता मात्र 3 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेले आहे. राज्यात सध्या 313 सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. कोणकोणती सिंचन प्रकल्प राज्यामध्ये आहेत आपण बघितलं. धोम असेल, जी सगळी धरणं वगैरे जे आपल्या महाराष्ट्राचा भूगोल या अंतर्गत बघितलेला आहे. त्यानंतर बघा, नागपूर नाविन्यपूर्ण ऊर्जा पार्क विकसित करण्याचा प्रस्तावित कुठे आहे? नागपूरला आहे. आता याच्यावर अजून काही प्रश्न विचारले तर म्हणजे जनरली विचारणार नाही त्याच्यामध्ये, पण आपण आपल्या करंट रिलेटेडमध्ये सगळं जवळपास सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण केंद्रीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021 हा टोटली पूर्ण तुमचा बघितले आहे.